बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. नमस्कार बालमित्रांनो, कोविड-19च्या या गंभीर काळामध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये तुमचं स्वागत आहे. कोविड-19ला घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्या, सुरक्षित राहा, घरात राहा. घरात राहून तुम्हाला अभ्यासाचं महत्त्व समजण्यासाठी, तुमच्या अभ्यासाचा तुम्हाला फायदा होण्यासाठी आम्ही तुम्हाला ऑनलाईन शिकवत आहोत. व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू व्हर्च्युअल क्लास. तुमची इयत्ता 6वी, विषय गणित. तुमच्या टीचरचं नाव आहे संपदा सातघरे. Your standard 6, subject maths. Your teacher's name is Sampada Satghare. Children, you are welcome to your online class, and this is your teacher, that's me, Sampada Satghare. Students, आज आपण पाहणार आहोत बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. भूमितीतील मूलभूत संबोध. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. आता पहा, तुमच्या समोर काही आकृत्या येतील. या पहा, तुमच्या समोर काही आकृत्या आलेल्या आहेत. आता या कोणत्या आकृत्या आहेत, यांचं नाव काय आहे, हे सर्व आपण पुढे पाहणार आहोत. याच पाठात पुढे पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत पॉइंट्स, लाइन्स, लाइन सेगमेंट्स अँड रेज. मराठीत पॉइंट्स म्हणजे बिंदू, लाइन्स म्हणजे रेषा, लाइन सेगमेंट म्हणजे रेषाखंड, अँड रेज, रेज म्हणजे किरण. टुडे we will learn point, line segment, line and ray. पॉइंट म्हणजे बिंदू, लाइन म्हणजे रेषा, लाइन सेगमेंट म्हणजे रेषाखंड, आणि रे म्हणजे किरण. सुरुवातीला आपण पाहूया पॉइंट. पहा, या कागदावर तुम्हाला 4 पॉइंट दिसत आहेत. हे पॉइंट आपण कशाने दाखवतो? अ पॉइंट इज शोन बाय टाइनी डॉट. एक भरीव टिंब काढलं की आपण पॉइंट काढला असं म्हणतो. भरीव टिंब काढणे म्हणजेच पॉइंट काढणे, बिंदू काढणे. We can use a sharp pencil or pen to make a dot. हा बिंदू काढण्यासाठी आपण शार्प पेन्सिल म्हणजे टोकदार पेन्सिल किंवा पेन सुद्धा वापरू शकतो. A point can be given name. या पॉइंटला नाव दिलं जातं, या बिंदूला नाव दिलं जातं. आता नाव कसं दिलं जातं? तर कॅपिटल लेटर्स ऑफ अल्फाबेट्स आर यूज्ड टू नेम द पॉइंट. अल्फाबेट्स मधली जी कॅपिटल लेटर्स आहेत, अल्फाबेट्स कोणते? ABCD, A to Z हे आपले अल्फाबेट्स आहेत. त्यातील कॅपिटल लेटर्सनी आपण पॉइंट दाखवू शकतो. जसं उदाहरणार्थ बघा, पॉइंट A, पॉइंट P, पॉइंट B, पॉइंट M.
अशा प्रकारे तुम्हाला 4 पॉइंट काढून दाखवण्यात आलेले आहेत. आता या पॉइंटचा आपण जास्त करून तेव्हा उपयोग पाहतो बघा, दिवाळीमध्ये जेव्हा रांगोळी काढली जाते तर त्या रांगोळी काढण्यासाठी या टिप्प्यांचा किंवा बिंदूचा वापर केला जातो, हो की नाही. आणि हे बिंदू जे आहे ते सपाट पृष्ठभागावर काढले जातात. पुढे जाऊया आपण. हा तुमच्या समोर दाखवलेला आहे एक रेषा आणि तिला 2 टोकाला 2 बाण दाखवलेले आहे. याचा अर्थ काय आहे तर ही रेषा दोन्ही बाजूनी वाढत जाते. लाईन, रेषेला इंग्लिश मध्ये म्हणतात लाईन. We indicate a line with arrows at both ends to show that the line continues forever in both directions. जेवढा कागद आहे तेवढी ही रेषा दोन्ही दिशांना वाढवता येते. कागद खूप मोठा असेल तर खूप मोठी सुद्धा रेषा काढता येते. आपण जर मैदानात गेलो तर मैदानावर सुद्धा आपल्याला मोठी रेषा काढता येते. का तर या रेषेच्या दोन्ही बाजूना बाण आहेत. हे बाण असं दाखवतात की रेषा दोन्ही बाजूनी अनंत अशी वाढत जाते, म्हणजे तिला अंत नाही, अशा प्रकारे ती वाढत जाते. बघा, रेषेचं अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवलेलं आहे. रेषा सर्व दिशांना आपल्याला काढता येतात. त्या दोन्ही बाजूनी एंडलेस, कंटिन्युअस, फॉरएव्हर वाढत जातात. आता बघा, रेषेचं नाव आपण लिहिलेलं आहे लाईन. A line is named using any 2 points on the line. आपण पॉइंटना नाव दिलं होतं, तसंच आपण रेषेलाही नाव देतोय. असं कसं द्यायचं आहे रेषेला नाव तर त्या रेषेवर आपण 2 पॉइंट काढायचे आहेत. बघा, इथे एक पॉइंट काढलेला आहे पॉइंट P आणि हा पॉइंट आहे पॉइंट Q. 2 पॉइंट आपण रेषेवर काढलेले आहेत, पॉइंट P, पॉइंट Q. आता बघा, या रेषेचं नाव आपल्याला कसं घेता येईल. इट्स नेम कॅन बी रिटन as line PQ or line QP. या रेषेचं नाव आपण लाईन PQ पण बोलू शकतो आणि Q पासून स्टार्ट करून लाईन QP असं सुद्धा बोलू शकतो. लाईन PQ बघा, वर तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे लाईन PQ. इट्स नेम कॅन बी रिटन as line PQ or line QP. आता ही रेषा दोन्ही बाजूना अमर्याद आहे, हे बाणांनी दाखवलेलं आहे. आणि गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा. सरळ रेषा आपण काढलेली ही जी रेषा आहे ती P पासून Q पर्यंतच नाही, तर P पासून ती डाव्या बाजूला पण अमर्याद वाढेल आणि Q पासून ती उजव्या बाजूला सुद्धा अमर्याद वाढेल. पण बघा काय पाहणार आहोत. Take 2 points A and B on the paper and join them using a ruler. पेपरावर म्हणजे कागदावर 2 पॉइंट घ्या. पहिल्या पॉइंटचं नाव आहे A, दुसऱ्या पॉइंटचं नाव आहे B. ओके, आता आपण एक पट्टी घेऊया आणि पट्टीने हे 2 बिंदू जोडूया. A आणि B आपण जोडूया. काय मिळेल आपल्याला. We get the straight line AB. आपल्याला एक AB ही सरळ रेषा मिळते. बघा, अशा प्रकारे A आणि B ही सरळ रेषा आपल्याला मिळते. This is line segment AB. एका लाईन मधला, एका रेषेमधला मधलाच
तुकडा आपण काढून घेतलेला आहे रेषाखंड AB आणि आपण याला नाव दिलं आहे रेषाखंड AB, लाईन सेगमेंट AB. आता हा जो रेषाखंड आहे याला मर्यादा आहेत. हा रेषेसारखा अमर्याद वाढत नाही, म्हणून त्याला रेख AB असं म्हटलेलं आहे. A आणि B हे या रेख AB चे अंत्यबिंदू आहेत. डाव्या बाजूनी A हा अंत्यबिंदू आहे आणि उजव्या बाजूला B हा अंत्यबिंदू आहे. याचं नाव आहे रेख AB, लाईन सेगमेंट AB. यापुढे आपण पाहणार आहोत रे. रे म्हणजे किरण. रे म्हणजे किरण. पहा, आपण सूर्याचे किरण पाहिलेले आहे. सूर्याचे जे किरण आहेत ते आपण पाहतो. हे किरण दोन्ही बाजूनी असतात का? नाही. तर सूर्यापासून निघणारे किरण सर्व दिशांना पुढे पुढे जात राहतात, पण ते एकाच ठिकाणाहून निघतात आणि ज्या दिशेने जातात त्या दिशेने एकाच बाजूनी पुढे पुढे जात राहतात. एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतात. बघा, या प्रकारे किरण असतो. किरणाला एक अंत्यबिंदू असतो आणि एका बाजूला बाण असतो. ज्या बाजूला बाण असतो त्या बाजूला तो किरण अमर्याद वाढत जातो. बघा, किरणावर आपण दोन बिंदू घेतलेले आहेत, बिंदू M आणि बिंदू N. Array start from one point and go forward continuously in one direction. Array start from one point and go forward continuously in one direction. रे म्हणजे किरण एका पॉइंट पासून स्टार्ट होतो आणि दुसऱ्या पॉइंटला मात्र तो अमर्याद वाढत राहतो. बघा, खाली इथे रेची व्याख्या दिलेली आहे आपल्याला. A ray has an end point at one end and an arrow at the other end to show that it starts from one point and then goes on forever in one direction. आता बघा, आपण काय काय शिकलो. आपण शिकलो पॉइंट, सेगमेंट, लाईन आणि रे. पॉइंट म्हणजे एक डॉट, भरीव टिंब. सेगमेंट म्हणजे रेषाखंड ज्याला दोन्ही बाजूनी अंत्यबिंदू आहे. लाईन दोन्ही बाजूनी तिला बाण आहेत आणि ही लाईन दोन्ही बाजूनी अमर्याद वाढत जाते. रे म्हणजे किरण. किरणाला एका बाजूला स्टार्ट पॉइंट आहे आणि दुसऱ्या बाजूनी हा किरण अमर्याद वाढत जात आहे. आता पहा, तुम्हाला इथे काय दाखवलेलं आहे, शब्द आणि त्याचं चित्र. आता पहिला शब्द आहे पॉइंट. पॉइंट कसा असतो बघा, भरीव टिंब जे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. पॉइंट म्हणजे बिंदू म्हणजेच एक भरीव टिंब. लाईन, लाईन कशी असते तर दोन्ही बाजूनी अमर्याद वाढणारी. लाईन ही दोन्ही बाजूनी अमर्याद वाढते. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड, याला दोन्ही बाजूला अंत्यबिंदू असतात. आणि रे म्हणजे किरण, एका पॉइंटनी तो स्टार्ट होतो आणि दुसऱ्या बाजूला अमर्याद वाढत जातो. आता आपण काय पाहिलं सांगा. पॉइंट, लाईन, लाईन सेगमेंट आणि रे हे चार भूमितीतील मूलभूत बेसिक कन्सेप्ट, मूलभूत संबोध आपण पाहिले आहे. या पुढची भूमिती या मूलभूत संबोधांवर आधारलेली आहे. त्यामुळे हे तुम्हाला पॉइंट, लाईन, लाईन सेगमेंट, रे हे कायम नीट लक्षात ठेवायचं आहे. पॉइंट म्हणजे बिंदू कशाला म्हणतात, लाईन म्हणजे रेषा कशाला म्हणतात, रेषा कशी असते, लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड कसा असतो आणि रे म्हणजे किरण कसा असतो, हे आता आपण या धड्यामध्ये पाहिलेलं आहे, या भागामध्ये पाहिलेलं आहे.
पुन्हा एकदा आपण लाईनची व्याख्या बघूया. लाईनचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. We indicate a line with arrows at both ends to show that the line continues forever in both directions. आपण लाईनच्या दोन्ही टोकांना बाण दाखवतो. कशासाठी? तर आपल्याला हे दाखवायचं असतं की लाईन दोन्ही बाजूनी अमर्याद वाढत असते. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. हा लाईनचा एक भाग आहे, रेषेचा एक भाग आहे. रेषाखंड हा रेषेचा एक भाग आहे आणि त्याला दोन्ही बाजूला एंड पॉइंट्स असतात, अंत्यबिंदू असतात. तो अमर्याद वाढत नाही. लाईन सेगमेंट रेषाखंड आपण मोजू शकतो. अरे पुढचा भाग आहे रे. रे म्हणजेच किरण. A ray has an end point at one end. एका बाजूला त्याला एंड पॉइंट अंत्यबिंदू असतो. And an arrow at the other end. आणि दुसऱ्या बाजूला मात्र बाण असतो. तो बाण काय दाखवतो की it shows it starts from one point and then goes on forever in one direction. किरण हा एका बाजूला एका दिशेने अमर्याद वाढतो. आता आपण डॉट पाहिला आहे, लाईन पाहिली आहे, लाईन सेगमेंट पाहिला आहे आणि रे सुद्धा पाहिलेला आहे. तुम्हाला मी थोडासा घरचा अभ्यास देते आहे. होमवर्क. ड्रॉ अ पॉइंट, अ लाईन सेगमेंट अँड अ रे इन युअर नोटबुक. हा तुमचा आजचा घरचा अभ्यास आहे. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये पॉइंट म्हणजे बिंदू, अ लाईन म्हणजे रेषा, अ लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड आणि अ रे म्हणजे किरण काढायचा आहे. ओके ओके चिल्ड्रन. आताच आपण भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हा घटक पाहिला. या घटकावर आधारित होमवर्क तुम्ही घरी करायचं आहे. बाळांनो, तुम्ही सुरक्षित राहा, काळजी घ्या, घराबाहेर पडू नका. काही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तुमची तपासणी करून घ्या. बाय बाय. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.